नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, उन्हाळी विशेष कार्यक्रम आपण सादर करतोय या सगळ्या विद्यार्थींना घेऊन आणि आपल्या सोबत आहेत पूनम राणे मॅडम। आणि आज आपण लोकमान्य शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्याभवनच्या इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थिनींना आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्यासोबत आहेत शिक्षिका दीपाली गुंजाळ मॅडम। दीपाली ताई, तुमचंही मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत सरस्वती सिके आणि जान्हवी कासेकर। या दोघी आपल्याला कथा वाचून दाखवणार आहेतच, पण तत्पूर्वी मी अर्थातच दीपाली ताईंना विचारेन, एकंदरीत इंग्रजी माध्यम आहे आणि या 8वी ते 10वी म्हणजे 5वी ते 10वीच्या विद्यार्थी तुम्ही शिकवता, त्यांना घडवता, सगळे शिक्षक वर्ग तुमचा। तर 10वीची परीक्षा म्हटल्यावर विद्यार्थिनींवर किंवा विद्यार्थ्यांवर एक थोडासा मानसिक तणाव असतो आणि आपण बघतो आता हल्ली बऱ्याचशा आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मुलांमध्ये। आणि तो विचार लक्षात घेता तुम्ही फार सगळा शिक्षक वर्ग, सगळ्याच जवाहर विद्याभवन असू दे, शरद आचार्य विद्यालय असू दे, सगळे सकारात्मकतेचा एक दुवा देण्याचा प्रयत्न करतो। सकारात्मककडे मुलं कशी वळतील याचा आपला प्रारंभ आपण करतो आहोत। म्हणजे एक दृष्टिकोनच, म्हणजे पालकांपासून मुलांपर्यंत तुम्ही सगळ्यांना घडवता आहात। तर थोडंसं तुमच्या शाळेबद्दल आणि कसा तुम्ही मुलांना घडवता त्याविषयी थोडंसं सांगा। नमस्कार, मी दीपाली अमित गुंजाळ, लोकमान्य शिक्षण संस्था संचालित जवाहर विद्याभवन इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग येथे गेली 6 वर्ष कार्यरत आहे। तसेच मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतोच। बरोबर, त्याच पद्धतीने जसं तुम्ही म्हटलं की आता ही किशोरवयीन मुलं आहेत 8वी ते 10वीच्या ह्याच्यात, त्यांना जरा वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं, कारण शारीरिक मानसिक असे वेगवेगळे बदल त्यांच्यात झालेले असतात। त्यामुळे त्यांना कसं की अगदी मैत्रीच्या ह्याच्याने वेगवेगळ्या पद्धतीने या मुलांना सांभाळून घेतलं जातं, समजावलं जातं। कारण जवाहर विद्याभवन इथे सगळ्या स्तरातली मुलं आहेत, अगदी लो लेवल तळागाळातली पण आहे। तर कधी कधी काय असतं की मुलं जेवढी पालकांशी होत नाही, समरस होत नाही, म्हणजे काही सांगू शकत नाही, ती आमच्याशी बोलतात। असं म्हणजे शिक्षक तेवढं त्यांना आत्मविश्वासाने तेवढं हे करतात। तर मुलांसाठी वेगवेगळं, जसं शाळेमध्ये मुलांना अगदी काही प्रॉब्लेम असेल याच्या घरी, काही पुस्तकांचं असेल किंवा काही बऱ्याचशा मुलांचं असतात, शाळा किंवा शिक्षक आहेत ते सगळं ते सोडवण्यासाठी तत्पर असतात। मुलंही असतात, बरीचशी मुलं आम्हाला बऱ्यापैकी प्रॉब्लेम सांगतात आणि ते सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच असतो, पुढे असतात, सगळे शिक्षक असतात आणि मुलांना त्या पद्धतीनेच हँडल केलं जातं। मुलांचा सर्वांगीण विकास याकडेच फक्त लक्ष असतं। आणि असे उपक्रम राबवले की मग मुलांवरचा जो नकळतपणे ताण असतो तो निघून कमी हो, नक्की। आता पहिली कथा कोण वाचताय, सरस्वती वाचते की जान्हवी वाचते? जान्हवी, बरं, खणखणीत वाचायचा, चालेल। स्वर्गाचा खरा हक्कदार कोण? मेल्यानंतर स्वर्गाच्या दरवाजाच्या 2 व्यक्ती उभे होते। पहिला व्यक्ती राजा होता आणि दुसरा व्यक्ती एक साधारण मजूर होता। दोघांपैकी कोणालाही माहित नव्हतं की स्वर्गामध्ये कोणाला प्रवेश मिळेल आणि तिथून कोणाला परत पाठवून देईल। दोघेही स्वर्गाच्या दरवाजात उघडण्याची वाट पाहत होते। दोघेही व्यक्ती एकत्र गप्पा मारू लागले। राजाला तर अगोदरीच सवय होती कुणाचेही ऐकून न घेता पहिल्यांदा स्वतः बोलण्याची, म्हणून त्याने प्रथम आपले म्हणणे मांडले। राजा म्हणाला, मी खूपच प्रसिद्ध राजा आहे, पृथ्वीवर मी खूप नाव कमावले आहे, त्यामुळे स्वर्गामध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता माझीच जास्त आहे। राजाने स्वतःचे म्हणणे मांडले होते, पण तिथे असणारा सर्वसामान्य मजूर काहीच न बोलता शांतपणे उभा होता। तेवढ्यात स्वर्गाचा दरवाजा उघडला आणि एक देवदूत तिथे उभा राहिला। देवदूताच्या हातामध्ये एक पुस्तक होते, ज्यामध्ये सर्वांच्या कर्माचा लेखजोखा लिहिला होता। देवदूताने सर्वप्रथम राजाला जवळ बोलवले आणि विचारले, राजा, तू सांग, तू आपल्या संपूर्ण जीवनात कोणते चांगले काम केले? मी या पुस्तकात पाहून सांगेन की तुला स्वर्गामध्ये जागा आहे की नाही। राजाने सांगितले, माझे राज्य जेवढे मोठे होते तेवढेच ते खूप समृद्ध आहे आणि तेथील सर्व लोक आनंदी होती। मी त्यांना कुठल्याच गोष्टीचे
कमतरता भासू दिली नाही, हेच माझे चांगले कर्म आहे. देवदूताने आपल्या पुस्तकात पाहिले आणि तो राजाला म्हणाला, हे राजा, तू खरं बोलतो आहेस आणि तू खरंच आपल्या संपूर्ण प्रजेला सुखी ठेवलं, पण स्वतःच्या राजाची सीमा वाढवण्यासाठी तू खूप सारे युद्ध केले आणि त्या युद्धामध्ये अनेक सैनिक मारले गेले. त्याचे परिवार अजूनही दुःखात आहे. त्या परिवारांना दुःखासाठी तू कारणीभूत आहेस, म्हणून तुला स्वर्गात जागा मिळणार नाही. देवदूत आता मजुराला जवळ बोलवून प्रश्न विचारणार सुद्धा स्वर्गात येण्याची लायकी नाही, तरी सुद्धा मला बाहेरून एकदा स्वर्ग पाहण्याची इच्छा आहे. याहून मोठी माझी कोणतीच इच्छा नाही. मी जी काही मेहनत केली त्यातून मी माझ्या परिवाराला जगवले, त्यामुळे मी कोणतेच दान धर्म केले नाही. माझे आई वडील याची सेवा मी करत होतो, तेव्हा मला देवाची पूजा करायला वेळ मिळायला नाही. पण कधी कधी वेळ मिळालाच तर मी मंदिरात जाऊन देवाला हात जोडून माझ्या सुख जीवनासाठी धन्यवाद बोलत होतो. देवदूताने आपल्या पुस्तकात पाहिले आणि पाहतच राहिला आणि मग मजुराला विचारले, तू मला आठवून सांग की तू तुझ्या जीवनात कधीतरी काहीतरी चांगले कर्म केले असतील. तेव्हा मजूर बोलला, मला थोडे थोडे आठवते की मी एक दिवस खूप भुकेला होतो आणि मी जेवायला बसणार तेवढ्यात एक भुकेला कुत्रा माझ्या जवळ आला. त्याला नीट चालताही येत नव्हतं. तो माझ्या जेवणाकडे बघत होता. त्याला मी माझे जेवण दिले. त्या दिवशी मी उपाशी झोपलो. मजुराचे बोलणे ऐकून देवदूत हसत त्याच्या जवळ गेला आणि त्याला अंधाराने स्वर्गामध्ये घेऊन गेला. या गोष्टीतून आपल्याला शीर्षक समजते की चांगल्या कर्माचे फळ नेहमी चांगले मिळते. वा वा, खूप छान. यानंतर मी तुला विनंती करते, सरस्वती, तू आपली कथा सादर कर. हे आईचा प्रेम. शाळेतून घरी येताच मुलांनी त्याची बॅग टेबलावर टाकली आणि आपल्या आईला रागून म्हणाला, तू का आली होतीस आज शाळेत? आई म्हणाली, अरे तू तुझा डबा घरी विसरला होतास ना, ते द्यायला मी आली होती. मग मुलगा म्हणाला, तुला माहिती आहे ना की तू आंधळी आहेस आणि तुला बघून माझे मित्र मला चिडवतात, सगळे माझ्यावर हसतात, तू परत शाळेत येऊ नकोस. आई म्हणाली, बरं मी आता कधी येणार नाही तुझ्या शाळेत. आईला खूप वाईट वाटले. तिथे पुढे आपल्या मुलाला शिकवले. तो शिकला. शाळेत त्याने पहिला नंबर काढला. शिक्षकांनी व संस्थेने त्याच्या आदर्श विद्यार्थी याचे कार्यक्रम आयोजित केले. पुढच्या दिवशी मुलगा तयार होऊन कार्यक्रमात गेला. आईला पण कार्यक्रमात जायचं होतं, पण तिला तिच्या मुलाचं गोष्ट आठवली की तू आंधळी आहेस. ती सगळ्यांच्या पाठी राहून आपल्या मुलाला सन्मानित करताना पाहिलं. आई आपल्या मुलाला असेच मोठे केले. त्याचे लग्न केले. लग्न झाल्यावर मुलाला आईला म्हणाला, आता आम्ही तुझ्यासोबत राहणार नाही कारण तू आंधळी आहेस. आई काय करू शकली नाही. ती बिचारी घरघर जाऊन कामं करायची आणि आपल्या पोट भरायची. एक दिवस आई बाजारातून जात होती तेव्हा तिला तिचे नातू वडील दिसले. ती त्यांच्याकडे गेली तेव्हा तिच्या सुनाने तिला हाकालले आणि म्हणले की तू आंधळी आहेस. आई निराश होऊन गेली. जाऊन दिवस निघताच गेला. एक दिवस आजूबाजूंचा फोन मुलाला आला आणि ते म्हणाले की तुझी आई आता नाही राहिली, तू ये लवकर. तो आईकडे गेला. आईचे अंतिम संस्कार केले आणि घरी गेला. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला विचारले, काय झालं? तो म्हणाला की अंधळी गेली. ते ऐकून बायको आत गेली आणि मुलगा म्हणाला, मला चहा आणला. तर मुलाला आठवले की ती चिठ्ठी जे त्यांच्या आजूबाजूवाल्यांनी त्याला दिली होती आणि त्यांनी ते वाचायला सुरुवात केलं. त्यात आई बोलत होती की सुखी राहा. आज मी तुला जे सांगत आहे ते मी तुला कधी नाही सांगितलं, पण आता तुला ही चिठ्ठी आता मेळेवरच तुला भेटणार हे मला शक्य होतं. जेव्हा तू छोटा होतास तेव्हा तुझा एक डोळा एका हादसेमध्ये तुम्ही गमावला होता. आम्ही खूप प्रयत्न केले तुझा डोळा
आणण्यासाठी खूप पैसे खर्च केले, पण डोळा कुणीच नाही दिला. अखेरमध्ये मी माझे डोळे तुला दिले, कारण मी तुला एक डोळ्याचं राहू शकली नव्हती, मी तुला बघू शकली नव्हती. मुलगा हे वाचून आई ओरडू लागला आणि बोलला, तू मला पहिलं का नाही सांगितलं. आता हे कळलं. हे गोष्टीचं शीर्षक आहे की आपल्या आईचं कधी अपमान नाही करावे आणि आपल्या आईला कधी काही वाईट गोष्ट नाही बोलावी. फार खूप सुंदर कथा आहे आणि खरंच तात्पर्य घ्यायचं गरजेचं आहे, कारण आजची मुलं आई वडिलांना कसेही बोलतात, म्हणजे त्यांना भानच राहत नाही की आपण काय बोलतो आई वडिलांना, आपल्या शिक्षकांना काय बोलतो. कारण आपल्या जन्मापासून आपण मोठे होईपर्यंत त्यांनी खूप खस्ता घेतलेल्या असतात. आपल्या शिक्षणाचा खर्च आई वडील दोघंही त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबतात. आपले शिक्षक सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थी घडवण्यासाठी एवढं मोठं कार्य करत असतात आणि ह्याची मुलांना जाणीव नसते. पण जेव्हा ते स्वतः आई वडील होतात तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव होते. पूनम राणे मॅडम, आपण आपल्या लहानपणी फार चंपक म्हणा, बालभारती म्हणा, चांदोबा म्हणा, अशी छान छान छोटी छोटी पुस्तकं वाचायचो आणि ही मुलं सुद्धा वाचत असतीलच. आणि आता वाचन संस्कृती वाढण्यासाठी किंवा त्याची वृद्धी होण्यासाठी तुम्ही ग्रंथपाल आहात, या दृष्टीने मी विचारते, तुम्ही काय उपक्रम राबवता? सर्वप्रथम आचार्य 90 FM रेडिओ सेंटरने आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य विद्यालय, जवाहर विद्याभवन, नारायणराव आचार्य विद्यालय केतन या तिन्ही शाळांना इथेही उन्हाळी आपण जो उपक्रम सुरू केला त्यासाठी संधी दिली, त्याबद्दल आपल्या व्यवस्थापक मंडळ तेजस्वी, कोमल, सारिका आणि इतर आपले सहकारी यांचे सर्वप्रथम मी संस्थेच्या वतीने आभार मानते. मला खूप छान प्रश्न आपण विचारलात. खरं तर माझं शालेय शिक्षण हे गावी गेलंय, खेडेगावामध्ये, तर तिथे खरं तर जास्त पुस्तकं नव्हतीच वाचायला, पण आमच्या त्या काळचे शिक्षक हे कल्पक होते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाने उद्या जेव्हा जून महिन्याच्या 13 तारखेला शाळा सुरू होते तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी येताना एक पुस्तक घेऊन यायचं गोष्टीचं. मग आता अशी सूचनाच काढल्यानंतर मग पालक पुस्तकांची दुकानं शोधायला लागले. तर मलाही आता ह्या जवाहर विद्याभवन इंग्रजी माध्यमाच्या कालच अभिरा मॅडमशी बोलणं झालं की वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी आपले चॉकलेट्स वाटत असतात वर्गामध्ये. तर चॉकलेट न वाटता प्रत्येक पालकाने आता ह्या मे महिन्यामध्ये आपल्या मुलांसोबत दुकानात जाऊन, आपण मॉलमध्ये जातोच, पुस्तकाच्या दुकानात जाऊन तिथे जी पुस्तकं तडफडतायत कपाटामध्ये, मला घ्या उचलून, मग तेव्हा तिथे जाऊन आपल्या मुलाला उचलून घेऊन तिथे जायचं आणि मुलाने शोधायचं आपल्याला कोणतं पुस्तक पाहिजे. आणि शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांकडून विद्यार्थ्यांमार्फत एक पुस्तक आमच्या शाळेला इंग्रजी माध्यमासाठी, मग ते मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेचं असो. आता दीपाली मॅडम म्हणाल्या की आमच्या शाळेमध्ये 600 विद्यार्थी शिकतायत इंग्रजी माध्यम. 600 विद्यार्थी एकाच दिवशी एकाच वेळी शाळेत येतील आणि एक वेगळा उपक्रम, नवीन शाळा सुरू होताना पहिल्याच दिवशी एक सुंदर संकल्पना मी आमच्या पालकांना सांगू इच्छिते. पालकाचं आपण ऐकत आहात तर आपण आमच्या ह्या संस्थेला अभिरा मॅडम, मुख्याध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाचन हे प्रमुख साधन आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत कराल याची नक्की खात्री आहे. पुस्तक किती रुपयाचं आहे त्याला महत्व नाही. अगदी 16 पानाचं 32 पानाचं छोटं पुस्तक तुम्ही आणून दिलं, कारण ते एका तासामध्ये वाचून व्हायला हवं, असं छोटं पुस्तक 16 पानाचं आणून दिलं तरी चालेल आणि ते कराल अशी मला अपेक्षा आहे. आज आपण या आचार्य 90 FM रेडिओ सेंटरमध्ये आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून मी आभार मानतो. खरं तर तुमचे आभार आहेत, कारण तुम्ही नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांसाठी घडवत असतात मुलांना. तरी आज लोकमान्य शिक्षण संस्था संचालित जवाहर विद्याभवनच्या इंग्रजी माध्यमाच्या या 2 विद्यार्थिनी सरस्वती सिके आणि जान्हवी कासेकर, तुम्ही दोघी सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार. आणि त्यांच्या शिक्षिका दीपाली गुंजाळ मॅडम, तुमचेही आभार. आणि पूनम मॅडम, तुमचेही आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, उन्हाळी विशेष कार्यक्रमात आम्ही कथाकथन घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि हा आमचा कार्यक्रम, हा आमचा उपक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा एका नवीन व्यक्तींसह, नवीन छोट्या कंपनीसह पुन्हा भेटते. आणि तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. मला तेजस्विनीला निरोप द्या. धन्यवाद. Acharya 90 FM